भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अतिशय सविस्तर आपल्यासमोर मांडणी केली आहे की यावेळेला बहुतेक ऐकूच आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अतिशय सविस्तर भूमिका भारतीय जनता पार्टीची या निवडणुकीतली मांडली आहे. स्थानीय स्वराज्य संस्थांमधून काही ठिकाणी 3 जिल्हे, काही ठिकाणी 2 जिल्हे आणि अधिक संख्या असणाऱ्या ठिकाणी 1 जिल्हा असे आमदार विधान परिषद निवडून जातात. 6 ठिकाणची निवडणूक 10 डिसेंबरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या आहे. भारतीय जनता पार्टीने आधी महाराष्ट्र प्रदेशाची कोर कमिटी आणि मग देशाची पार्लमेंटरी बोर्ड या दोन्ही ठिकाणी जी 6 नावं नक्की केली किंवा 5 नावं नक्की केली, कारण मुंबईमध्ये आपण एकच लढवणार आहोत 2 पैकी. त्यात कोल्हापूर जागेसाठी श्री अमल महाडिक माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे नेते यांचं नाव नक्की केलेलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला आम्ही निघालेलो आहोत आणि त्यावेळेला स्वाभाविकपणे जे जे स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले आहेत असे प्रमुख नेते, नगराध्यक्ष काही आहेत, काही त्या ठिकाणचे पॅनल इन्चार्ज आहेत, पृथ्वीराज यादव या ठिकाणी आले, तर ते त्या ठिकाणच्या सगळ्या आमच्या गटाचे नेते आहेत. असे सगळेजण आता आम्ही फॉर्म भरायला निघणार आहोत. मी 2 दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं की 6 वर्षापूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यात खूप फरक आहे. एक नकारात्मक फरक हा आहे की सरकार नाही, सरकार त्यांचं आहे, परंतु सकारात्मक गोष्टी खूप आहेत. जसं मागच्या निवडणुकीत माननीय प्रकाशांना म्हणजे ताराराणी पक्ष इचलकरंजी आणि माननीय विनयजी कोरे जनसुराज्य हे भारतीय जनता पार्टीकडून नव्हते किंवा त्यावेळेला महादेवराव माडकांनी अपक्ष फॉर्म भरला होता आणि भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला होता. त्या अर्थाने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत महादेवराव माडकांबरोबर हे 2 बलाढ्य नेते नव्हते. ते या निवडणुकीच्या निमित्ताने आले तसं नाही, तर ते प्रामुख्याने विनयजी कोरे जिल्हा परिषद निवडणुकापासून बरोबर आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ते खांद्याला खांदा घेऊन असल्यामुळे असं कोणी आशा धरण्याचं काही कारणच नव्हतं आणि नाही की बघूया ना त्यांच्या बाबतीत करूया प्रयत्न. तसंच आवाडे साहेबांचं आहे. विधानसभेला अपक्ष विजयी झाल्यापासून त्यांनी सरकार कोणाचं येईल म्हणजे अनेक अपक्ष असे होते की सकाळी ते देवेंद्रजींबरोबर फोटो काढायचे, संध्याकाळी ते उद्धवजींबरोबर काढायचे, पण प्रकाश अण्णांनी एकदाच फोटो काढला आणि तो देवेंद्रजींबरोबर काढला आणि त्यामुळे निवडून आल्यापासून ते भारतीय जनता पार्टीबरोबर असल्यामुळे त्यांच्याही बाबतीमध्ये शंका नाही की बा हे आता हो म्हणतायत उद्या काय करणार आहेत. असे 2 बलाढ्य नेते गेल्या वेळेला नव्हते, यावेळेला आहेत. आणि ते बलाढ्य अशा अर्थाने आहेत की गेल्या वेळेला आप्पा केवळ तेवढ्या मार्जिनने झाले, कारण या दोन्ही बलाढ्य नेते त्यावेळेला असते तर चित्र ह्या जिल्ह्याचंच वेगळं दिसलं असतं, निवडणुकीचंच नाही तर या जिल्ह्याचं वेगळं दिसलं असतं. ही एक जमेची बाजू आहे. ज्याचा धनंजय महाडिकांनी उल्लेख केला की नवीन नगरपालिका तयार झाल्या, चंदगड, आजरा, हुपरी, हातकणंगले. त्यातल्या हुपरी आणि आजऱ्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल आलं आणि चंदगड आणि हातकणंगल्यामध्ये अगदी कमी मताने गेलं तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये मतं चांगली भारतीय जनता पार्टी बरोबर राहतील. तर अशी शिरोळ नगरपालिका एक नव्याने झाली. यात आपल्याला माहिती की केवळ 37 मताने नगराध्यक्ष पडला आणि एकूण 17च्या स्ट्रेंथमध्ये भारतीय जनता पार्टीचे तिथे 9 आहेत कॉप धरून, एकाचं सदस्यत्व रद्द झालं, ते कोर्टात मॅटर चालू आहे. तर अशी एक भक्कम बाजू भारतीय जनता पार्टीची आहे की ज्याच्यामध्ये ब्रँडेड बीजेपी चिन्हावर लढलेले 105 आहेत आणि अण्णा म्हणजे प्रकाश अण्णा आणि विनय कोरे असे जोडून ही संख्या 165 होते. त्यामुळे विजय जो आहे तो केवळ 43 मतावर आहे आणि ह्या निवडणुकीत 43 मतं ही तशी सोपी असतात आणि जरी महाराष्ट्रात सरकार नसलं आणि विरोधकांचं सरकार असलं तरी सुद्धा लोकांना याची जाणीव आहे किंवा 2 वर्षामध्ये सरकार असूनही की आपल्या पदरात पडलं नाही, त्यामुळे 5 वर्षामध्ये जे मागेल ते मिळेल, जे मागेल ते मिळेल अशी स्थिती होती आणि त्याचमुळे ही जी 43 मतं कमी पडणारी आहेत ती मिळायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही. मी आपल्या माध्यमातून
आमच्या सर्व मतदारांनाही आवाहन करतो आणि जे अजूनही आम्हाला जॉईन व्हायचे त्यांनाही आवाहन करतो की ज्या राजकर्त्याला राज्यकर्त्याला भविष्य कळतं, भविष्य म्हणजे हात बघून भविष्य नाही, फ्युचर कळतं, त्याला हे लक्षात येईल की शेवटी ह्या देशामध्ये आगामी काळ जो आहे तो मोदीजींचाच आहे. विश्वासघाताने सरकार गेला हा भाग वेगळा. विश्वासघाताने गेलेलं सरकार मेहनतीने आणता पण येतं. मग ते आजपर्यंत काय नाही आलं याची आपल्याला कारण माहिती की कोविडमध्ये इतके आम्ही असंवेदनशील नाही की कोविडचा भडका उडालेला असताना आम्ही सरकार बनवत बसू. आता कोविडची भीती बऱ्यापैकी संपली आहे. 2 व्हॅक्सिनमुळे कोविड जरी झाला तरी त्याची लक्षणं सौम्य असतील. सगळंच जनजीवन सुरू झालंय, त्यामुळे राजकारणालाही वेग येईल. असं राजकारणालाही वेग येईल असं ज्यांना फ्युचर कळतं ते मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं 19ला काही अपक्ष सकाळी देवेंद्रजींवर फोटो काढायचे, संध्याकाळी उद्धवजींवर काढायचे, असे इथेही काही जण सकाळी मुन्ना माडकांबरोबर फोटो काढतायत आणि संध्याकाळी समोर फोटो काढतायत. तर त्यांचं कुठे फोटो काढून राहायचं याची द्विधा ही आज उद्या संपेल आणि अमर माडकांचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित होईल असं मला वाटतं. मी साधारणतः इतकं सविस्तर मांडतो की काही प्रश्न राहत नाहीत, पण तरी पण काय रे विश्वासघाताने गेलेलं सरकार मेहनतीने आणता येतं असं म्हणावं, काय असं जाहीरपणे सांगण्याची वेळ आलेली नाही. ती वेळ आली की पहिलं तुला बोलवतो. ती वेळ काही महिन्यांची नाही, ती वेळ काही दिवसांची आहे. टाळ्या वाढल्या म्हणजे स्पिरिट वाढलं ना. नवीन वर्ष इंग्लिश नवीन वर्ष 1 जानेवारी आहे, भारतीय नवीन वर्ष पाडव्याला आहे. लवकरचं नवीन वर्ष. चांगल्या कामाला नेहमी लवकरचा मुहूर्त शोधायचा. त्यांच्या दृष्टिकोनातनं हीच ब्रेकिंग, दुसरं काय नाही, आमचं काय नाही जायचं. यांची लाईन ठरली की जे विश्वासघाताने जातं ते मेहनतीने आणता येईल. यांची लाईन ठरली की 2 न्यू इयर पैकी 1 नवीन न्यू इयर लवकर. प्रेस कॉन्फरन्स संपली, त्यामुळे आपण तिथे फॉर्म भरण्याच्या ठिकाणी भेटू. हा विचार पुण्यात 2 नगरसेवक आता इलेक्शनच्या तोंडावर आपल्याला सोडून गेले आहेत. पहाटेच निघालो पुण्याहून. त्या 2 तासात काय झालं की काय? अर्चना मुसे आणि त्यांचे पती अर्चना मुसे आणि त्यांचे पती मधुकर मुसे राजीनामा दिला. कोणी काही राजीनामा दिलेला नाही. मी अगदी रात्री उशिरापर्यंत पुण्यात काम बैठका करून पहाटे निघालो. सिद्धार्थ शिरोळे यांच्या कामाबद्दल त्यांनी तक्रार केली. कोणाबद्दल? सिद्धार्थ शिरोळे. कोणी राजीनामा दिला नाही. तक्रारीचं जिवंत माणसाचं लक्षण हे सतत आपल्या मनातलं असमाधान व्यक्त करणं. तो असमाधान व्यक्त करत नाही याचा अर्थ त्याच्यात किती गडबड आहे. ते असमाधान व्यक्त केल्यानंतर ते समाधानात कन्व्हर्ट करत नाही. ती पार्टी डेड पार्टी. आमची पार्टी लाईव्ह पार्टी आहे. अशा असमाधान मला समाधानात कन्व्हर्ट करते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजून घेतलेला नाही. आज अनिल परब आणि शरद पवारांची गुप्त बैठक या संदर्भात सुरू असते. अरे जे करणं सोपं आहे त्याला गुप्त बैठक कशाला लागते? आज तोडगा निघेल असं वाटतं का? नाही तर ते काय त्यांच्या गुप्त बैठकीतलं मला कसं कळणार? विशेषतः पवारांच्या दोघांच्या गुप्त बैठकीत नाही. ते एकटे बसले असल्यानंतरही कळत नाही तुम्हाला. रवींद्र भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. रवींद्र भोयर असं तर काय एवढी मोठी पार्टी 1,06,00,000 मतदान असल्याचे मला माहित नाही. काय तो कोण आहे? नागपूरचे नगरसेवक रवींद्र भोयर असं नाराज झाले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता त्यांनी. असं आता आमच्याकडे प्रवेश केलेले पण यादी सांगू. नाना पटोलेने आरोप केला की उत्तर प्रदेशची निवडणूक आहे म्हणून राज्यात जातीय दंगली भाजपकडून पसरवले जाते. असं आहे की राज्यामध्ये अविश्वासाने कामांना आणलेलं सरकार असताना आमचा हात त्यांना आधी कसा नाही कळला याचा अर्थ झोपा काढताय.
आमचा हात आहे की नाही, सरकार आहे की नाही, आधी कळलं पाहिजे आणि तो हात लगेच पकडता आला पाहिजे. दादा, केंद्र सरकारने एकीकडे एअरलाईन्स विकायला लागले, काही काही सरकारी मी कंपन्या करतो विकायला मी लागल्या. करतो हां. आणि दुसरीकडे एसटीचं सरकारीकरण करायला सॉरी 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 नाही, हात संपला का, हात संपला हां अर्धच राहिला. नाही, मी सांगितलं की सरकार त्यांचं असताना आमचा हात आहे हे त्यांना कळलं नाही, याचा अर्थ ते झोपा काढतात. सरकारवर त्यांचा कंट्रोल नाही, प्रशासनावर कंट्रोल नाही आणि त्यामुळे काही हात बीत नाही. आणि समजा उत्स्फूर्त प्रतिक्रिया जी आली दुसऱ्या दिवशी त्यामध्ये बीजेपीचा हात असेल तर मग पहिल्या दिवशी जे घडलं त्यात कोणाचा हात आहे, त्यात काँग्रेसचा हात आहे का? दादा, राज्यातील विधान परिषदेमध्ये 500 प्रस्ताव आलेला आहे. सॉरी विरोधचा प्रस्ताव काय आलेला आहे 500. नाही नाही नाही, आज त्याची माघारीची लास्ट डेट आहे. म्हणजे विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदराव रणपिसे यांच्या निधनानंतरची जागा मोकळी झाली. त्याला बीजेपीने संजय केनेकर हे आमचे संभाजीनगरचे अध्यक्षांचा फॉर्म भरला होता. या आठवड्यात 2-3 वेळा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांसहित नाना पटोलेंसहित सगळ्यांनी आमचे नेते देवेंद्रजींकडे विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी उमेदवारी दिली आहे ती राजू सातवच्या पत्नींना दिलेली. राजू सातव हे काँग्रेसचे असतील पण सर्वांचे मित्र होते. त्यामुळे ज्यावेळेला त्यांची राज्यसभेची जागा रिकामी झाली त्यावेळेला माझा व्यक्तिशः आग्रह होता किंवा तुम्ही त्या घरामध्ये त्यांच्या पत्नीने दिलं पाहिजे. आता बाळासाहेब थोरात त्यांनी आम्हाला अपील केलंय की तुम्ही जे म्हणालात तेच आम्ही करतोय. आता म्हटलं की नाही, तुम्ही खरं म्हणजे खोट करताय खरं म्हणजे, पण ठीक आहे, सातवांच्या घरामध्ये उमेदवारी जाणं त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्यामुळे आज तो अर्ज आम्ही मागे घेऊ. शब्द नाही, त्यातल्या अर्ध उत्तर राहील. त्यातल्या ह्या 6 जागा ज्या आहेत त्या 6 जागांच्या बाबतीमध्ये कुठलाही असा बिनविरोधचा प्रस्ताव नाही. ती झालं आता आमचा केनेकर गेला पण असेल. दादा, केंद्र सरकारची सरकारी कंपन्या विकतोय आणि महाराष्ट्रात भाजप एसटीचं सरकारीकरण करा म्हणते, हा विरोधाभास नाही का? असं आहे की 2 विषय पूर्णपणे वेगळे आहेत. केंद्रामधल्या ज्या कंपन्या अनेक वर्ष लॉसमध्ये चालल्या त्या कंपन्या लॉस आणखीन वाढवण्याच्या ऐवजी केंद्राने हा निर्णय केला आणि हा निर्णय सदा सर्व काळ म्हणजे इंदिरा गांधींच्या काळातही झाला, नरसिंहरावांच्या काळातही झाला, मग अगदी 10 वर्ष सलग राज्य असणाऱ्या मनमोहन सिंगांच्या काळातही झाला. त्यामुळे अशा कंपन्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये विकणं हे काही नवीन नाही. महाराष्ट्रातलं एसटी महामंडळ जे आहे ते एसटी महामंडळ असं फंटास्टिक तोट्यामध्ये नाही. किंवा परवा ही ज्यावेळेला सातवांच्या जागेवरची आमची उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी करण्यासाठी, अशी विनंती करण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि अनिल परब देवेंद्रच्या घरी आले तेव्हा मी स्वतः होतो. तेव्हा देवेंद्रजी त्यांना समजावून सांगितलं की पॅसेंजर टॅक्स कमी केला की जो सरकारने करायचा आहे तर सगळ्या मिळून लॉस यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या सरकारी नोकर आम्हाला म्हणा आहेत ते काही तेवढं लावून ते धरतील असं नाही. सरकारी नोकरांच्या सगळ्या सुविधा आम्हाला द्या. यात जी कॉस्ट वाढेल ती फक्त अॅन्युअल 100 कोटी वाढेल आणि त्यामुळे दरमहा 500-600 कोटीचा टर्नओव्हर असणारी एसटी जी गावागावातल्या सर्वसामान्य प्रामुख्याने शाळेत जाणाऱ्या मुली, आपला शेतमाल तालुका केंद्रापर्यंत जिल्हा केंद्रापर्यंत पोहोचवणारे शेतकरी यांची एका अर्थाने जीवनवाहिका आहे ती अशी प्रायव्हेट कोणाच्या ताब्यात देण्यातून हे सगळं म्हणजे आता जवळजवळ 12-13 प्रकारची आपल्याकडे कन्सेशन्स असतात. मग स्वातंत्र्य सैनिकांना फ्री, शाळेत 12वी पर्यंतच्या मुलींना फ्री, मग खेळाडूंना फ्री, हे सगळंच बंद होईल. आणि ती कंपनी त्याचे ॲसेट्स जर पाहिले की बस स्टँड जर पाहिला तर ती इतकी प्रॉफिटमध्ये जाऊ शकते. एक एसटी स्टँड जर प्रायव्हेटली डेव्हलप केला तर त्याच्यातून किमान 100 कोटी नवीन जनरेट होतील. अगदी आपला कोल्हापूरचा जरी केला तरी काय करायचं, सगळा स्टँड आहे तसा ठेवायचा आणि सगळा FSI वापरायचा. तर जाणारी ऑफिसेस इथल्या स्टँडचं 10 वर्षाचं लॉस भरून काढते. अशी एसटी विकण्याचं कारण नाही असं म्हणणं आहे. दादा, मला सांगा की पेट्रोल डिझेलवरचे टॅक्स कमी करून कुठेतरी नागरिकांना दिला त्याची गरज होती, पण सरकारनं
दारूवरचे टॅक्स कमी करून दारू स्वस्त केलेली आहे. कोविडमध्ये सुद्धा पहिली दुकानं उघडली ती दारूची उघडली. आता पहिला टॅक्स उठवला तो दारूवरचा उठवला. याचा अर्थ सर्वसामान्य माणसांना कळतो की यांची प्रायोरिटी काय, यांचं प्राधान्यक्रम काय. दादा मुझे कहे कि सरकार ने टैक्स हटाया है शराब पर, पेट्रोल डीजल पर नहीं आया, उसके बारे में सविस्तर कहिए. इस सरकार की हमेशा प्रायोरिटी ये शराब ही रही. कोविड के समय भी जब दुकानें खुलने का विषय आया तो उन्होंने बाकी दुकानें बाद में खोली, शराब की दुकान पहले खोली. तो अब उन्होंने पेट्रोल डीजल का टैक्स कम करने के पहले शराब का टैक्स कम किया. ये कोई आश्चर्य की बात नहीं है. विश्वासघात से गई हुई सरकार फिर वापस आएंगी, इस तरह का विश्वास आपने व्यक्त किया है. क्या चल रहा है, कब तक ये सब कुछ हो सकता है? मैं बहुत विचारपूर्वक कोई भी बात बोलता हूँ, इसलिए मुझे कोई भी मेरा स्टेटमेंट कभी पीछे नहीं लेना पड़ा. मैंने यह कहा, जिसका अर्थ, मराठी ये बहुत समृद्ध भाषा है ना, तो मैंने यह कहा कि विश्वासघात से गई हुई सरकार प्रयत्न से आएंगी. मैंने कहा कि कल आएगी, प्रयत्न से आएगी. कल भी आएगी, 24 को भी आएगी. कधी कोणाची? आमचे 165 ही आमची मॅजिक फिगर. 43 कमी पडतात. ती इतकी छोटी संख्या आहे. हे असे रांगेने बसलेत ना सगळे नेते, ते त्यांनी ऑलरेडी खूप अदृश्य काम केलंय. जरा उद्या परवापासून प्रत्यक्ष काम सुरू करू. आई भवानीचा गजर म्हणजे